एका वेळेची गोष्ट आहे. भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना उपदेश करीत होते. तेव्हा त्यांच्या एका शिष्याने फारच महत्त्वपूर्ण असे 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता, कोण कोणाच्या भाग्याचे खातो? दुसरा प्रश्न होता, जगात सर्वात मोठा शक्तिवान कोण आहे? आणि तिसरा प्रश्न होता, जो आपला दिलेला शब्द पाळत नाही त्याचे शेवटी काय परिणाम होतात? भगवान बुद्धांनी या प्रश्नांना फार ध्यानपूर्वक ऐकले आणि म्हणाले, तुमचे हे प्रश्न फार गंभीर अर्थाचे आहे. प्रत्येक मनुष्याला या प्रश्नांचे उत्तर जाणणे फार आवश्यक आहे. कारण की यामुळे जीवनातल्या महत्त्वपूर्ण सत्याचे दर्शन होते. म्हणून मी आपणास एक गोष्ट सांगत आहे. या गोष्टींमध्ये या 3ही प्रश्नांचे उत्तर दडलेले आहे. बुद्ध थोडा वेळ थांबले. शिष्यांच्या डोळ्यात त्यांना उत्सुकता दिसली. बुद्ध म्हणाले, आता ध्यानपूर्वक ऐका, कारण ही गोष्ट आपल्या जीवनाचा दृष्टिकोन बदलू शकतो. शिष्य शांत झाले, पूर्णपणे बुद्धांकडे पाहून ध्यानपूर्वक ऐकू लागले. एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात एक विशाल व फार जुने वटवृक्ष होते. त्याच्या फांद्या दूरपर्यंत पसरलेल्या होत्या, जसे काही संपूर्ण जंगलाला वेढलेले असावे. त्याच वटवृक्षाच्या एका उंच फांदीवर एक बलवान गरुड पक्षी आपले घरटे बांधून राहत असे. त्याची नजर नेहमी सतर्क असायची, जसे काही जंगलाच्या प्रत्येक कोपऱ्यात शिकार शोधत असावी. वटवृक्षाच्या थोड्या जवळच जमिनीवर एक मोठे, खोल व अंधार असलेले बिळ होते. त्या बिळात एक चतुर व चपळ सर्पराज राहत असे. एक दिवस जेव्हा सर्पराज हळूहळू आपल्या बिळातून बाहेर येत होता, तेव्हा गरुडाची तीक्ष्ण नजर त्याचेवर पडली. गरुडाने त्वरित आपले पंख हवेत फडकावून आकाशात झेप घेतली आणि सापावर हल्ला करण्यास तयार झाला. तेव्हा सापाच्या लक्षात आले. तो थांबला व जीव वाचवण्यासाठी परत आपल्या बिळात गेला. थोड्या वेळानंतर सापाने पुन्हा आपले डोके बिळाबाहेर काढले, हे पाहण्यासाठी की गरुड पक्षी गेला की आपल्यावर नजर ठेवून आहे. जसे सापाने डोके बाहेर काढले तसेच गरुडाने पुन्हा त्याचेवर हल्ला केला. सापाने परत स्वतःला वाचवले व बिळात लपून बसला. असे पुष्कळदा घडले. प्रत्येक वेळी जेव्हा साप बाहेर निघण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा गरुड त्याचेवर हल्ला करायचा. गरुडाचे मनात हाच विचार असायचा की जेव्हा साप बाहेर निघेल तेव्हा मी त्याला आपले आहार बनवणार. साप या भीतीमुळे बिळामध्येच लपून बसलेला असायचा. बिळाबाहेर निघायची त्याची हिंमत होत नसे. सापाला अन्नपाणी मिळेना. काही काळ लोटला. साप तहानभुकेने व्याकुळ झाला. त्याला वाटले, कधीपर्यंत आपण या काळोखपूर्ण बिळात लपून बसायचे. सापाचे मनात एक विचार आला की जर राजा विक्रम या ठिकाणी असते तर त्यांनी मला या संकटातून जरूर बाहेर काढले असते. ते तर नेहमी इतरांचे दुःख दूर करण्यासाठी जाणले जातात. या आशेवर सापाने मनातल्या मनात राजा विक्रमचे स्मरण करणे सुरू केले. एक दिवस राजा विक्रम, जे नेहमी इतरांचे दुःख दूर करण्यासाठी जाणले जात होते, ते जंगलाच्या त्याच रस्त्याने जाऊ लागले. तेव्हा दुरूनच त्यांना एक आवाज ऐकायला आला. तो फार दयनीय होता. साप बिळातूनच आवाज देत होता, कोणी आहे जो मला राजा विक्रमशी भेट करून देईल, त्याचा मी नेहमी जीवनभर ऋणी राहील. राजा विक्रम थांबले व म्हणाले, तुला राजा विक्रमशी काय काम आहे? सापाने हळूहळू सांगायला सुरुवात केली. महाराज, मी या बिळात खूप दिवसांपासून कैद आहे. बाहेर निघण्याची माझी हिंमत होत नाही. या वटवृक्षावर एक गरुड पक्षी आहे, जो पाहताच माझेवर हल्ला करतो. मी या भीतीमुळे बाहेर निघू शकत नाही, त्यामुळे मला खायला काही मिळत नाही. मी माझ्या जीवनाचे अंतिम क्षण मोजत आहे. राजा विक्रमने सापाची करुण कहाणी ऐकली व म्हणाले, मीच राजा विक्रम आहे. सांगा, आपल्या दुःखाचे समाधान कसे करू?
साप म्हणाला, महाराज, जे आपणास योग्य वाटेल तसे करावे, पण या गरुडापासून मला वाचवावे, नाहीतर तो एक दिवस माझा जीव घेईल. राजा विक्रम विचार करून म्हणाला, काय मी तुला या जंगलातून दूर नेऊन सोडून येऊ? साप म्हणाला, महाराज, आपण जेव्हा मला दूर घेऊन जाणार तेव्हा गरुड पक्षी आपल्यावर लक्ष ठेवून असणार आणि तेथे पण तो माझा पिच्छा सोडणार नाही. हे महाराज, जर तुम्ही माझी मदत करू इच्छिता तर कृपया काही वेळेकरिता आपल्या पोटात मला लपवून ठेवावे. जेव्हा गरुडाला माहीत होणार नाही की मी कुठे आहे, तेव्हा मी आपल्या सोबत दूर निघून जाणार आणि सुरक्षित जागेवर बाहेर निघणार. राजा विक्रमने सहमती दर्शविली व म्हणाले, ठीक आहे सर्पराज, तुम्ही माझे पोटात प्रवेश करावे. राजा विक्रमने आपले तोंड उघडले व सापाने त्वरित त्यांचे पोटात प्रवेश केला. राजा विक्रम सापाला जंगलाच्या दुसरे टोकापर्यंत घेऊन गेले. तेथे दूरवर कोणीच दिसत नव्हते. तेथे जाऊन राजा म्हणाले, नागराज, आता तुम्ही बाहेर येऊ शकता. ही सुनसान जागा आहे. या ठिकाणी तो गरुड पक्षी आपणास त्रास देणार नाही. यावर साप मिश्किलपणे हसून म्हणाला, नाही महाराज, मी आपल्या पोटातून बाहेर येणार नाही. या ठिकाणी राहायला मला फार आनंद वाटत आहे. आता येथून मी कधीच कुठे जाणार नाही. राजाला या गोष्टीचा धक्काच बसला. राजा म्हणाला, सर्पराज, आपण मला शब्द दिला आहे की सुरक्षित जागी आल्यावर तुम्ही बाहेर येणार. आता बाहेर का येत नाही? सापाने कपटी वृत्तीने उत्तर दिले, महाराज, तुमच्या पोटात जो मला आराम व आनंद मिळतो तो माझे बिळात पण नव्हता. मी आता येथेच राहणार. राजा विक्रमला समजले की हा साप फारच दुष्ट आहे. हळूहळू सापाचे विष राजाचे शरीरात पसरू लागले. त्यांचे शरीर अग्नीने तापू लागले. शरीरावर कोढ येऊ लागले. अनेक जखमा झाल्या. जखमेतून लस वाहू लागला. त्यातून घाण वास येऊ लागला. राजाने विचार केला की अशा अवस्थेत मी आपल्या राजधानीत पोहोचू शकत नाही. मला अगोदर या दुष्ट सापापासून माझी सुटका करायची आहे. तो एका झाडाखाली झोपडी बांधून तेथेच लेटून राहिला. साप कुंडली मारून राजाचे पोटातच बसून राहिला. राजा विक्रम आता घोर संकटात सापडले होते. त्यांचे मनात फक्त एकच प्रश्न होता की या सापापासून सुटका कशी करायची. राजा विक्रम ज्यांचे कधी वीरता व साहसी म्हणून उदाहरण दिले जायचे, आज रोगाने ग्रस्त होऊन पडून होते. त्यांचे शरीरांचे जखमेतून निघणारे द्रव्यपदार्थाने दुर्गंध पसरला होता. त्यांचे आजूबाजूला भयान शांतता पसरली होती. त्यावेळी श्रावस्ती नगरात राजा अर्जुन राज्य करीत होता. राजा अर्जुन एक अहंकारी व घमंडी राजा होता. आपल्या शक्ती व समृद्धीचा त्याला फार गर्व होता. त्याला 3 सुंदर राजकन्या होत्या. एक दिवस राजा अर्जुन यांनी आपल्या मुलींना विचारले, सांगा मुलींनो, तुम्ही कोणाच्या भाग्याचे खात आहे? दोन्ही मोठ्या राजकन्येने राजाच्या धाकाने त्वरित उत्तर दिले, पिताश्री, आम्ही तर तुमच्या भाग्याचे खातो. परंतु धाकटी राजकन्या सीता, जी आत्मनिर्भर व सत्याचे प्रति समर्पित होती, तिने निर्भयपणे उत्तर दिले, नाही पिताश्री, मी कोणाच्या भाग्याचे खात नसून स्वतःच्याच भाग्याचे खाते. हे ऐकून राजाचा चेहरा रागाने लालबुंद झाला. तो आपल्या अहंकाराने म्हणाला, होय तर तू स्वतःच्या भाग्याचे खात आहे. आता मी तुला तुझ्या भाग्याच्या स्वाधीन करतो. राजाने त्वरित नाव्ही व ब्राह्मणाला बोलवून घेतले व आदेश दिला, या दोन्ही मोठ्या राजकन्येचा विवाह राजकुमारासोबत करून द्यावा. परंतु सीताचा विवाह अपंग, कोढी, रोगी, कंगाल व कलंकित व्यक्तीशी करून द्यावा, जो कोणालाही आवडत नाही. राजाच्या आदेशानुसार दोघांनी योग्य वरांची शोधाशोध सुरू केली. त्यांनी दोन्ही राजकन्येसाठी योग्य राजकुमार शोधून काढले. धाकटी राजकन्या सीताकरिता वर शोधण्यास दोघेही जंगलाचे रस्त्याने जात असता. त्यांनी राजा विक्रमला पाहिले, जो अपंग,
कोढी व कंगाल असून रोगग्रस्त अवस्थेत झोपडीत पडून होता. राजाने दिलेल्या आदेशानुसार हा सीताकरिता योग्य वर आहे. यांचा विवाह करून देऊ असे दोघांनी ठरविले. अशा प्रकारे राजा अर्जुनने सीताचा विवाह विक्रम सोबत जंगलात करून दिला. सीता ही खरी पतिव्रता व धार्मिक वृत्तीची स्त्री होती. तिने कसलीही तक्रार न करता आपले जीवन पती सेवेसाठी समर्पित केले. तिच्या दोन्ही बहिणी राजमहालात ऐश्वर्य व आरामाचे जीवन जगत होत्या. याउलट सीता जंगलातील झोपडीत आपल्या पती सोबत कष्टमय व संघर्षाचे जीवन जगत होती. काही काळ लोटला तरी तिचे समर्पण व सेवेत काहीच फरक पडला नाही. ती रोज विक्रमची काळजी घेत असे, त्याच्या जखमांना स्वच्छ करीत असे आणि नियम व धर्माचे पालन करीत असे. त्या झोपडीजवळच एक पिंपळाचे झाड होते. त्या झाडाचे खाली दुसरे एक सापाचे बीळ होते. रात्रीची वेळ होती. राजा विक्रम गाढ झोपेत होते. सीता नेहमीप्रमाणे त्यांची सेवा करीत होती. त्याच वेळी झोपडीजवळ पिंपळाचे खाली असलेल्या बिळातून एक साप बाहेर आला. राजा विक्रमच्या पोटात असलेल्या सापाला म्हणाला, हे दुष्ट सर्पराज, तूने राजाला दिलेले वचन पाळले नाही. हा फार मोठा गुन्हा तूने केला आहे. तूने राजाला शब्द दिला होता की दूर जंगलात सुरक्षित स्थळी तू त्यांचे पोटातून बाहेर येणार, परंतु तूने त्यांच्या पोटातच घर बनवले आहे. तुझ्या विषामुळे राजा विक्रमच्या शरीरावर कोढ निघालेले आहे. काय तुला लाज वाटत नाही का? राजा विक्रम जे इतके परोपकारी व दयावान आहेत, अजून किती लोकांचे दुःख त्यांनी दूर केले असते. तुझ्यामुळे ते स्वतः दुःखी झाले आहेत. मी तुझ्या मरणाचा उपाय जाणतो. या जंगलात जवळच एक तपस्वी कुटी बांधून राहतो. त्यांचे जवळ असे औषध आहे की जे राजाला दिल्यास तुला त्वरित मरण येईल आणि तुझे तुकडे तुकडे होऊन राजाच्या पोटातून तू बाहेर पडशील. राजा विक्रमच्या पोटातील सर्पराज रागाने म्हणाला, तू पण धनाच्या खजिन्यावर बसलेला आहे, त्यामुळे कोणीही त्याचा उपयोग करू शकत नाही. हे धन तर मानवाच्या कल्याणासाठी उपयोगात आले असते तर अनेक लोकांचे कल्याण झाले असते. मी तुझ्या मरणाचा पण उपाय जाणतो. जर कोणी पिंप भरून गरम तेल तुझ्या बिळात टाकेल तर तू त्याच क्षणी नष्ट होशील आणि या जागेचे उत्खनन केल्यावर विपुल धन संपत्ती मिळेल. सीताने ही सगळी गोष्ट ध्यानपूर्वक ऐकली. तिला समजायला आले की महाराज विक्रमच्या पोटात साप बसलेला आहे व त्यामुळेच त्यांचे शरीरावर कोढ निघालेले आहे. दुसरे दिवशी सीता उशीर न करता तपस्वीच्या कुटीजवळ पोहोचली. तिने तपस्वीला औषधी मागितली. तपस्वीने तिला विचारले, मुली, तू कोण आहे व तुला औषधी कशाला पाहिजे? सीता नम्रपणे म्हणाली, हे तपस्वी, मी राजा अर्जुनची कन्या सीता आहे. माझे पतिदेवाच्या उपचारासाठी मला औषधीची आवश्यकता आहे. सीताने घडलेली सगळी गोष्ट तपस्वीला सांगितली. तपस्वीने तिला औषधी दिली. सीता लवकरच तिच्या पतीजवळ पोहोचली आणि म्हणाली, महाराज, ही औषधी आहे जी तुमच्या कोढाला बरे करेल. कृपया हे ग्रहण करावे. राजा विक्रमने औषधी प्राशन केली. जसे त्यांनी औषध ग्रहण केले तसेच त्यांच्या पोटातील सापाचे 100 तुकडे झाले. त्या सापाचा मृत्यू झाला व हळूहळू राजा विक्रमच्या शरीरातून विष्ठेच्या मार्गाने बाहेर पडला. आता राजा विक्रमचा कोढ पण हळूहळू बरा होऊ लागला. थोड्याच दिवसात राजा विक्रम पूर्णपणे स्वस्थ झाले. सीताच्या त्याग, सेवा व विश्वासामुळे राजा विक्रमला नवीन जीवन मिळाले. त्यांची नष्ट झालेली शक्ती व स्वास्थ्य पुन्हा प्राप्त झाले. राजा विक्रमचा उपचार पूर्ण झाला होता आणि ते पहिल्यासारखे पूर्णपणे बरे झाले होते. तेव्हा सीता राजाला म्हणाली, महाराज, मी एक स्त्री आहे. या जंगलाच्या बाहेर जाऊन काहीही करू शकत नाही. तुम्ही नगरात जाऊन एक पिंप तेल घेऊन यावे. राजा विक्रमने विचारले, सीता, तू या तेलाचे काय करणार? महाराज, आपण अगोदर तेलाचा पिंप घेऊन येणे, तेव्हाच मी आपणास सांगणार.
राजा विक्रम नगरात गेले व एक पिंप तेल घेऊन आले. सीताने आग पेटवली व तेल गरम करायला ठेवले. जेव्हा तेल पूर्णपणे गरम झाले तेव्हा तिने तेल सापाच्या बिळात ओतले. त्यामुळे बिळातील सापाचा मृत्यू झाला. सीता राजाला म्हणाली, महाराज, आता या जागेचे उत्खनन करावे. राजाने खोदकाम सुरू केले. तेव्हा तेथून विपुल धन संपत्ती मिळाली. सीता म्हणाली की मला माहित आहे की आपण उज्जैन नरेश राजा विक्रम आहात. माझे वडील अर्जुन राजाने माझा अपमान केला व माझे विवाह कोढी व्यक्ती सोबत करून दिले. परंतु मी नेहमी म्हणायची मी स्वतःच्या भाग्याचे खाते. आता या जागेवर माझ्या वडिलाच्या महालापेक्षाही मोठा महाल येथे बनायला हवा. राजा विक्रम म्हणाला, आम्ही राजे आहोत, या जंगलात महाल कशाला बांधायचा, आपण उज्जैन नगरीला परत जाऊया. परंतु सीताने आपला हट्ट सोडला नाही. शेवटी राजा विक्रमने त्याच जंगलात एक भव्य दिव्य महाल बांधला. वेळ सर्वात बलवान असते. ज्याची वेळ चांगली असते तो पुढे जातो आणि ज्याची वेळ वाईट असते तो मागे येतो. राजा अर्जुन सोबत असेच घडले. एका राजाने त्याच्या राज्यावर आक्रमण केले आणि राजा अर्जुनचा युद्धात पराभव झाला. त्यांना व त्यांच्या परिवाराला जीव वाचवण्यासाठी जंगलामध्ये शरण घ्यावी लागली. वनामध्ये भटकत असताना राजा अर्जुन तहानभुकेने व्याकुळ झाला होता. त्यांचे वस्त्र फाटलेले होते आणि ते फार दुःखी दिसत होते. तेव्हा तो राजा विक्रम व सीता यांच्या महाला समोरून जात असताना सीतेने पाहिले. तिने एका सेवकाला पाठवून त्यांना बोलवून घेतले. राजा अर्जुनचे मनात विचार आला की ही कोण असेल आणि मला का बोलावत आहे. जेव्हा राजा अर्जुन महालात गेले तेव्हा त्यांनी आपली कन्या सीताला ओळखले. सीता म्हणाली, पिताश्री, मी तीच सीता आहे. आपणास आठवत असेल मी आपणास म्हटले होते मी स्वतःच्या भाग्याचे खाते. तेव्हा तुम्ही माझा विवाह एका कोढी रोगी व्यक्तीसोबत करून दिला होता. परंतु माझ्या भाग्यात सम्राट लिहिलेले होते. बघा, आज मी उज्जैन नरेश राजा विक्रमची पत्नी आहे. राजा अर्जुनला आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप झाला व त्यांनी सीतेची क्षमा मागितली. या जगात सर्वात बलवान ही वेळ असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या भाग्याचेच खातो, दुसरेच्या भाग्याचे नाही. जो आपल्या शब्दाला जागत नाही आणि दिलेले वचन पाळत नाही त्याचा अंत राजा विक्रमच्या पोटात असलेल्या सापाप्रमाणे होतो. शेवटी सत्याचाच विजय होतो आणि अधर्मी, अत्याचारी, दुराचारी व पापी यांचा नाश होतो. अशा प्रकारे राजा विक्रम व सीता यांनी राजा अर्जुनचे आदरपूर्वक स्वागत केले. राजा विक्रम राजा अर्जुनला आपल्या सोबत उज्जैन नगरीला घेऊन आले व त्यांच्या मदतीसाठी आपले सैन्य पाठवले. सैन्याचे मदतीने राजा अर्जुनने राज्य पुन्हा जिंकले व तो श्रावस्तीचा राजा झाला. गोष्ट संपल्यावर बुद्ध म्हणाले, वेळेचा सदुपयोग करून योग्य दिशेने केलेल्या कुशल कर्मामुळे आपण आपले भाग्य बदलू शकतो.